इचलकरंजी शहराचे कर्तृत्ववान, नेतृत्ववान आणि जनसेवेची प्रेरणा असणारे लोकप्रिय व जनतेचे लाडके नेते माजी आमदार माननीय श्री अशोकरावजी जांभळे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। या वाढदिवसानिमित्त आपणास उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा। शुभेच्छुक माननीय श्री प्रवीण खाडे, मित्र परिवार, इचलकरंजी, कोल्हापूर। नमस्कार, जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। विक्रमनगर परिसरात ड्रेनेज फुटून सांडपाण्याचा कहर, नागरिकांचे रस्ता रोको आंदोलन, प्रशासनाविरोधात तीव्र संताप। इचलकरंजी शहरातील विक्रमनगर परिसरात ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे सांडपाणी थेट नागरिकांच्या घरांमध्ये घुसल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले। अनेक घरांमध्ये घाण पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संतप्त महिला व नागरिकांनी रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन केले। जोपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। घटनेनंतर महानगरपालिका प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने रस्ता खोदून ड्रेनेजचे पाणी गटारीत वळवण्याचा प्रयत्न केला। मात्र नागरिकांच्या मते हा उपाय तात्पुरता आणि धोकादायक असून जेटिंग मशीनच्या साहाय्याने ड्रेनेज लाईन स्वच्छ करून सांडपाणी उपसणे आवश्यक होते। त्याऐवजी दूषित पाणी थेट गटारीत सोडल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी वाढली असून डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त होत आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे। घाण पाणी घरात शिरूनही प्रशासन केवळ दिखाऊ उपाययोजना करत आहे, असा आरोप केला। परिसरात साचलेल्या सांडपाण्यामुळे साथीचे रोग, डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया तसेच इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्याची चिंता वाढली आहे। यावेळी नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींवरही दुर्लक्षाचा आरोप केला। अनेक वेळा तक्रारी करूनही समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्यात आले नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे। निवडणुकीच्या काळात आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी आता परिसराकडे फिरकलेही नाहीत, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली। नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाकडे तात्काळ ड्रेनेज लाईनची दुरुस्ती, जेटिंग मशीनद्वारे संपूर्ण लाईनची स्वच्छता, साचलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट, औषध फवारणी व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्याची मागणी केली आहे। विक्रमनगरातील ही परिस्थिती प्रशासनाच्या आंधळ्या कारभाराचे आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेचे जिवंत उदाहरण ठरत असून नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब व Instagram अकाउंट फॉलो नक्की करा व तुमच्या कमेंट आम्हाला नक्की कळवा।